नमस्कार. आज आपण अर्थव्यवस्था आणि व्यवसाय याबद्दल बोलणार आहोत. म्हणजे अगदी आपल्या शेतात पिकणाऱ्या धान्यापासून ते आपल्या हातातल्या मोबाईलपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी कशा चालतात याचा एक इंटरेस्टिंग आढावा घेऊया. चला तर मग सुरू करूया. कधी विचार केलाय का की एका ऊसाच्या शेताचा आणि सिनेमाच्या मोठ्या पडद्याचा काय संबंध असू शकतो? आणि महत्त्वाचं म्हणजे या दोन्हींचा आपल्या भविष्याशी काय संबंध आहे? प्रश्न जरा विचित्र वाटतोय नाही का? पण या विश्लेषणाच्या शेवटी याचं उत्तर आपल्याला नक्कीच मिळेल. चला मग सगळ्यात आधी काही बेसिक गोष्टी समजून घेऊया. कारण मोठी इमारत बांधण्याआधी पाया पक्का हवा, बरोबर ना? तर सगळ्यात आधी बघूया अर्थव्यवस्था म्हणजे नेमकं काय. अर्थव्यवस्था म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हे आपल्या देशाचं एक मोठं कुटुंब आहे. या कुटुंबात वस्तू बनवल्या जातात, त्या लोकांपर्यंत पोहोचवल्या जातात आणि लोक त्या वापरतात. हा सगळा जो व्यवहार चालतो ना, त्याच सिस्टीमला अर्थव्यवस्था म्हणतात. आणि व्यवसाय? अरे, हे तर अगदी सोपं आहे. पोट भरण्यासाठी, आपलं घर चालवण्यासाठी लोक जे काय काम करतात, मग ते शेती असो, नोकरी असो किंवा एखादा छोटा मोठा धंदा, त्यालाच व्यवसाय म्हणतात. आता आपण अशा 3 महान लोकांबद्दल बोलूया, ज्यांच्या विचारांनी आजच्या अर्थव्यवस्थेचा पाया रचला. खरं तर त्यांचे विचार आजही खूप महत्त्वाचे आहेत आणि आपल्या जीवनावर कुठेतरी परिणाम करतात. हे आहेत ते 3 महान विचारवंत: ॲडम स्मिथ, कार्ल मार्क्स आणि अमर्त्य सेन. प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी होती, पण तिघांनीही अर्थव्यवस्थेवर खूप मोठा प्रभाव टाकला. बघूया तरी काय केलं यांनी. इथे बघा, ॲडम स्मिथ, ज्यांना फादर ऑफ इकॉनॉमिक्स किंवा अर्थशास्त्राचे जनक म्हणतात, त्यांनी द वेल्थ ऑफ नेशन्स नावाचं पुस्तक लिहिलं. मग आले कार्ल मार्क्स. त्यांनी कामगार आणि भांडवलदार यांच्यातल्या संबंधांवर खूप महत्त्वाचं काम केलं. आणि तिसरे आपले भारतीय अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन. त्यांनी सांगितलं की फक्त पैसा नाही, तर लोकांचा विकास, त्यांचं शिक्षण, आरोग्य हे जास्त महत्त्वाचं आहे. आता आपण या विषयाच्या अगदी मूळ मुद्द्यावर आलो आहोत. आपल्या अर्थव्यवस्थेचे 3 मुख्य भाग आहेत, किंवा म्हणूया 3 प्रकारची कामं आहेत. चला बघूया ती कोणती. एक गोष्ट लक्षात ठेवा, जगातलं कुठलंही काम घ्या, ते ह्या 3 प्रकारांपैकी एकातच येतं. हे 3 प्रकार समजले की अर्थव्यवस्था समजणं खूप सोपं होऊन जाईल. ही आहे ती 3 क्षेत्र: प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय. नावं ऐकून अवघड वाटू शकतं, पण खरं सांगतो हे खूप सोपं आहे. चला एक एक करून समजून घेऊया. पहिला आहे प्राथमिक क्षेत्र. म्हणजे अशी कामं जी थेट निसर्गाशी जोडलेली आहेत. आपण निसर्गातून काहीतरी प्राप्त करतो, जसं की शेतीतून धान्य, समुद्रातून मासे किंवा खाणीतून खनिजे काढणं. हे सगळं प्राथमिक व्यवसायात येतं. आता दुसरं क्षेत्र आहे द्वितीय. यात काय होतं, प्राथमिक क्षेत्रातून मिळालेल्या कच्च्या मालावर प्रक्रिया केली जाते. म्हणजे ऊसापासून साखर बनवणं, कापसापासून कपडे बनवणं किंवा लोखंडापासून गाड्या बनवणं. थोडक्यात जिथे काहीतरी बनवलं जातं ते सगळे कारखाने, उद्योगधंदे ह्यात येतात. आणि तिसरं आणि खूप महत्त्वाचं क्षेत्र आहे तृतीय. याला सेवा क्षेत्र असंही म्हणतात. हे क्षेत्र पहिल्या 2 क्षेत्रांना मदत करतं. जसं की शेतातला माल कारखान्यापर्यंत पोचवणारी वाहतूक, कारखान्याला कर्ज देणारी बँक किंवा आपल्याला शिकवणारे शिक्षक, डॉक्टर, वकील, दुकानदार हे सगळे याच क्षेत्रात येतात. आता हे सगळं पुस्तकी वाटत असेल नाही का? चला मग आपल्या महाराष्ट्राचीच काही उदाहरणं घेऊया, म्हणजे हे सगळं डोळ्यासमोर उभं राहील. प्राथमिक क्षेत्राचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे आपली शेती. महाराष्ट्रात ऊस, कापूस, तांदूळ मोठ्या प्रमाणात पिकतो. कृष्णा नदीसारख्या नद्या आपल्या शेतकऱ्यांसाठी वरदान आहेत. हे झालं आपलं प्राथमिक क्षेत्र. आता द्वितीय क्षेत्र. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपली मुंबई, आपली फिल्म इंडस्ट्री. इथे सिनेमे तयार केले जातात, बनवले जातात. सेट बनवण्यापासून ते एडिटिंगपर्यंत हजारो लोकांना इथे काम मिळतं. हे एक प्रकारे वस्तू बनवण्यासारखंच आहे, नाही का? आणि तृतीय क्षेत्र म्हणजे सेवा क्षेत्र. याचं मस्त उदाहरण म्हणजे पर्यटन. आपल्या अजिंठा लेण्या बघा. तिथे गेल्यावर आपल्याला गाईड भेटतात, हॉटेल्स असतात, गाड्या लागतात. ह्या सगळ्या सेवा आहेत. त्यामुळे हे झालं तृतीय क्षेत्राचं उदाहरण. चला एक छोटासा प्रश्न. आतापर्यंत जे ऐकलं त्यावरून सांगा, शेती कोणत्या क्षेत्रात येते? प्राथमिक, द्वितीय की तृतीय? बरोबर, उत्तर आहे ए, प्राथमिक. अगदी बरोबर ओळखलं.
आता आपण शेवटच्या आणि महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. ही सगळी कामं, हे व्यवसाय आपल्यासाठी इतके महत्त्वाचे का आहेत? आणि हो, हे सगळं लक्षात ठेवण्यासाठी एक छोटीशी पण मस्त ट्रिक सुद्धा सांगणार आहे. ही आहे ती सोपी ट्रिक. परीक्षेसाठी खूप कामाला येईल. फक्त 3 अक्षरं लक्षात ठेवा. PST. P म्हणजे प्लांट्स, वनस्पती, प्राथमिक. S म्हणजे शॉप्स किंवा कारखाने, द्वितीय. आणि T म्हणजे ट्रान्सपोर्ट, वाहतूक, तृतीय. प्लांट्स, शॉप्स, ट्रान्सपोर्ट. बघा किती सोपं आहे लक्षात ठेवायला. शेवटी हे सगळं महत्त्वाचं का आहे? कारण हे व्यवसाय फक्त पोट भरण्याचं साधन नाहीत. यामुळे लोकांना रोजगार मिळतो, देशाची अर्थव्यवस्था मजबूत होते, लोकांचं राहणीमान सुधारतं आणि देश पुढे जातो. तर आता लक्षात आलं असेल की ऊसाचं शेत, प्राथमिक क्षेत्र, त्यापासून साखर बनवणारी फॅक्टरी, द्वितीय क्षेत्र, आणि आपला सिनेमाचा पडदा, द्वितीय आणि तृतीय क्षेत्र, हे सगळं एकमेकांशी कसं जोडलेलं आहे. आता जाता जाता एक प्रश्न: रोजच्या आयुष्यात आपल्याला या 3 क्षेत्रांपैकी कोणतं क्षेत्र सगळ्यात जास्त दिसतं? जरा विचार करा आणि आपल्या मित्रांसोबत यावर नक्की बोला.